दिवाकरचा मुलगा बरोबर अभ्यास नाही करे म्हणून दिवाकर आपल्या मुलावर मोठ्यानं रागवते. बिट्टू बिट्टू बेटा ये इकडं. काय कशाला ओरडत्या एवढ्यानं? काहून तुझं नाव बिट्टू आहे का? माझं नाव कसा का बिट्टू राहील? माझ्या पोराचं नाव बिट्टू आहे. तर मग मी बिट्टूले हाका मारत होतो. मी पण तोच विचारत आहो का कशाला हाक मारते एवढ्यानं. तो बिचारा जेवण करत आहे. जेवणही नाही करू द्या का त्याले? जेवण करत होता, मग येईल थोड्या वेळानं. थांबा थोडसा. अरे जेवण मग होईल. ये म्हण ना थोडसा. जास्त काही काम नसे. थोडासा काम आहे, फक्त काही त्यासोबत बोलणे आहे, मग झाला काम. ठीक आहे, हाका मारतो मी. बिट्टू हे बेटा. अरे थोडा जोरानं हाका मार. आवाज गेला पाहिजे लवकर. अरे ए बिट्टू 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 बिट्टू. काय मम्मी, कायला हाक मारलीस? हे तुझे पप्पा बोलवतात ना रे. तुझे पप्पा बोलवत आहेत. मी काय म्हणतो बिट्टू, तुझी मॅडम भेटली होती मला. तुला शाळेत नाही येत होतास म्हण. शाळेत का नाही जास्त तू? आणि तुझ्या टवाडक्या सांगते. तू अभ्यास नाही करस. अभ्यासाकडे तुझा नीट लक्ष नसे. मला माहित आहे ना का? आहे तरी जी. तुम्हाला माहित आहे का? रात ना दिवस अभ्यास करतो मी. 24 तास अभ्यास करतो. अरे का 24 तास अभ्यास करतेस तू? दिवसातून तर 12 तास नाही का झोपतेस. आणि दिवसातून का नाही 2-3 तास तर टीव्ही पाहतेस, मग 1-2 तास मोबाईल पाहतेस. मग तुझ्याजवळ वेळ किती शिल्लक राहते? त्या वेळामध्ये तू अभ्यास करू शकशील. तुझी इंग्रजीची मॅडम मिळाली होती मला. ते सांगत होती का बिट्टूला नाही का इंग्रजीच्या पेपरामध्ये एकही मार्क नसेत म्हणून. फेल झाला वाटतेस तू. जी, तर मला इंग्लिश कोठी वाचता येते? मला इंग्लिशचं वाचनच नाहीये बरोबर. मग काय येते तुला? काय येते, कोणता काम येते? इंग्लिश बरोबर ये नाही तर इंग्रजी आल्या पाहिजे ना तुला. तू रोज शाळेत जातेस. एक अभ्यास नाही करस, काही नाही करस. फक्त टाइमपास करावलेच शाळेत जातेस का? का काही अभ्यास वगैरे काही करशील? अरे 4 लोकांना गावातल्या म्हणल्या पाहिजे हुशार आहे हा मुलगा म्हणून. दिवाकरचा मुलगा म्हणल्या पाहिजे. ना तू एक एक काम नाही करस, एक अभ्यास नाही करस, कोणताच काम बरोबर नाही करस. आता कसा करू म्हणतो मी? अरे का करतेस, तुला काही समजे नाही मला. खाणे पिणे राहणे, मस्त मजा करणे, टीव्ही पाहणे, मोबाईल पाहणे, खेळणे, याच्याविषयी दुसरा काम करत नाही तू. फक्त हेच काम करतेस. नुसते माझ्यावर रागवतेत. उगे राहा ना तुम्ही. त्या बिचाऱ्याला रडवून टाकल्या. केवढ्यानं रडते तुमच्यापासून. मी का फालतू गोष्टी करत आहो का? त्याच्या कामाच्याच गोष्टी करत आहो ना. तो कायला रडते फालतूच? कशाच्या कामाच्या गोष्टी करते तर तुम्ही तरी? निवड त्याला रागवून राहिल्या. दुसरा काही जमते का नाही जमत तुमच्याशी? हा नाही करस, तो नाही करस, त्याच्यावर ओरडून राहिल्या. तुम्हाला समजायला पाहिजे ना. लहानसा मुलगा आहे, असा आहे तसा आहे. त्याच्यावर दबाव टाकता तुम्ही अभ्यास नाही करस म्हणून. अरे कधी दबाव टाकलो मी त्याच्यावर? आता त्याची मॅडम मिळाली होती मला म्हणून आता सांगितलं ना त्यांनी गोष्टी. का हा अभ्यास नाही कर, अशा अशा गोष्टी आहेत. शाळेमध्ये येते, मस्त मजा करते म्हणते याची मॅडम सांगते. माझ्याजवळ सगळ्या गोष्टी सांगितलं बरोबर, म्हणून म्हणता हो का अभ्यास वगैरे बरोबर करत जा. तुझ्या मॅडमना कंप्लेंट केलं माझ्याजवळ का तुमचा मुलगा बरोबर अभ्यास नाही कर, हा नाही कर, तो नाही कर. म्हणून याच्यावर रागवलं थोडसा. कशाला थोडसं रागवत्यात? जास्ती रागवा ना. एवढ्यानं लढवून टाकल्या. तुम्ही नाही का त्या लहानशा मुलावर नाही का वारलेच रागवत्या. अरे मी त्याला कायला रागवतो? त्याला समजवतो सर्व गोष्टी. का असा बरोबर नाही. अभ्यास वगैरे कर, थोडसा लक्ष देत जा, असं नाही का? पहिल्यांदाच त्याच्या इंग्रजीच्या मॅडमना सांगला का याला इंग्रजीच्या पेपरमध्ये मार्क कमी आहेत म्हणून. यानं अभ्यास बरोबर नाही केला इंग्रजीचा. म्हणून याला रागवत आहो मी. आता तुम्ही मला सांगा बरं, तुम्हाला 10वीच्या पेपरामध्ये इंग्रजीच्या किती मार्क होतं असे? अरे मार्क कमी होते. पण मी पास झालो का नाही झालो? तुम्ही नको सांगा ना. फक्त पास होण्यापुरता काम होता तुमचा. तुम्ही कोणते पर्सेंटेज आणले होते ते जास्त? तुम्हाला 36% होते. फक्त 36% ना का होते तुमचा? तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. मी त्याच्यावर काही दबाव नाही टाकत आहो. त्याला काही रागवत नाही आहो एवढ्यानं रडावं लाईक. त्याला म्हणत आहो का तू अभ्यास काऊन नाही करस? तुझ्या गलती होऊन राहिली, काही ना काही चुका होऊन राहिल्या. त्या चुका मी काढत आहो. तो करेल ना. आता काय वेळ गेली का? आता तो फक्त 5व्या वर्गात आहे ना. तुम्ही त्याच्यावर एवढा रागवत्या. फक्त 5व्या वर्गात गेला तो फक्त मुलगा, त्याच्यावर तुम्ही एवढ्यानं रागवून राहिले. ठीक आहे ना. आजपासून नाही बोलणार मी काहीच. त्याला जसा वाटते तसा कर म्हणा. तो परत नाही का फेलही होऊन जाईल तरी त्याला मी काही म्हणणार नाही, काही बोलणार नाही. काहीच नाही म्हणणार.
फक्त त्याला अभ्यास काम नाही करस एवढाच म्हणलो ना मी. मी का म्हणलो अभ्यास काम नाही करस बेटा म्हणला. फेल झालास तर का नुकसान होईल का नाही होईल. एवढ्या दिवस मेहनत कष्ट करून आम्ही तुला शिकवतून. आणि मग तू अभ्यासामध्ये फेल झालास, शाळेमध्ये कोणत्याही विषयामध्ये फेल झाला तर का होईल फायदा. त्यासाठी मी त्याला थोडंसं रागवलं. अजी तर पप्पाजी अजी करीन ना जी, आजपासून जी, उद्यापासून जी अभ्यास जी. आता मी जास्त खेळावले पण नाही देणार आणि टीव्ही पण कमी पाहिन आणि मोबाईल पण जास्त लक्ष नाही देणार मोबाईलकडे. अभ्यासाकडे लक्ष देईन. अरे मी तर तोच म्हणत आहो ना. चला जाऊ दे आता त्या गोष्टी. आता त्यानं म्हणलं ना मोबाईलकडे लक्ष नाही देणार म्हणून आणि अभ्यासच करीन म्हणून. आता जाऊ दे, आता रागवा नको. ठीक आहे ना. पण पुन्हा तुझ्या मॅडमची तक्रार नाही का माझ्यापर्यंत आल्या नाही पाहिजे. ठीक आहे ना जी. नाही येणार तक्रार पुन्हाहून माझी घरापर्यंत. दिवाकरच्या मुलानं नाही केला बरोबर अभ्यास, म्हणून दिवाकर नाही का आपल्या मुलावर नाही का मोठ्यानं रागवते. आणि त्याची मॅडम मिळाली होती दिवाकरच्या मुलाची, का तुमचा मुलगा बरोबर अभ्यास नाही करत, शाळेमध्ये येते टवाळक्या करते, बरोबर अभ्यासाकडे लक्ष नसे, असा नसे तसा नसे नाही का. त्याची मॅडम सांगत असेल दिवाकर जवळ का तुमचा मुलगा बरोबर अभ्यास वगैरे नाही कर म्हणून. ना आता दिवाकर आला घरी ना आपल्या मुलावर एवढ्यानं रागवते का काही सांगा नको बाबा. त्याच्या मुलानं नाही का रडून दिला. माझ्या पप्पा एवढ्यानं रागवते मग का तू अभ्यास नाही करत बरोबर. इकडे तिकडे मजा करतेस, टी व्ही पाहतेस, मोबाईल पाहतेस आणि अभ्यास बरोबर नाही करत. आणि इंग्रजीच्या पेपरामध्ये नाही का मार्क कमी आले म्हणून नाही का त्या दिवाकरने नाही का आपल्या मुलावर एवढ्यानं रागवला का काही सांगा नाही. आणि त्याची बायको म्हणते नको रागवा एवढ्यानं, नको बोंबला. मोठ्यानं बोंबलते दिवाकर आपल्या मुलावर, म्हणून नाही का आता मुलगा त्याचा मोठ्यानं रडते. आता आजसाठी फक्त एवढाच.